नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. तर ही मित्रांनो आपली HDDची मशीन आहे. तर ही मशीन मित्रांनो गेली 2-3 वर्ष झालं या ठिकाणी कंपनीची बंद पडलेली मशीन आहे आणि त्या मशीनचं काम आपण इलेक्ट्रॉनिक टेक्निशियन असल्यामुळे एक इलेक्ट्रिशियन आणि मी या मशीनचं या ठिकाणी मेंटेनन्स करण्यासाठी आलेलो आहोत पनवेलला. तर बघूया त्याला मशीनचं. तर ही आपली HDDची मशीन आहे मित्रांनो. तर आता HDDची मशीन म्हणजे तुम्हाला आता या मशीनबद्दल काही नाही माहिती नसेल. तर मित्रांनो ही मशीन म्हणजे आपण पेपर इंडस्ट्रीजमधली सर्वात मोठी मशीन आहे. ही कमसे कम 25 लाखाच्या पुढे या मशीनची डीलिंग होती मित्रांनो. आणि ही मशीन आपण जे बॉक्स तयार करतो तर ते बॉक्स या मशीनमध्ये तयार होतं मित्रांनो. हे बघा, हे बॉक्स आहे. असे बॉक्स या मशीनमध्ये या ठिकाणी आपण बनवून देऊ शकतो. कटिंग त्याची त्या मशीनमध्ये प्रॉपर वर्क होतं त्याचं. आणि मशीन ही मित्रांनो गेली 2-3 वर्ष झालं बंद पडलेली होती. थोडं मेंटेनन्सचं काम आहे आणि ही बाहेरल्या देशातल्या मशीन मित्रांनो, आपली ते मशीनी बनत नाहीत. तर त्याचंच मेंटेनन्स या ठिकाणी आपण चायनाच्या कोर कमिटीला बोलवून या ठिकाणी आपण चालू डिस्कशन की काय झालं, कसं करायचं, काय नाही. हे बघा, आता आपण मशीन चालू केली ती काल. त्याच्या वायरी बिरी अशा प्रकारे या ठिकाणी आम्ही जोडल्यात काही. हे बघा, अशा प्रकारे ही चालू झालेली आहे. आणि ही त्याचं स्टँड आहे मित्रांनो. ही मशीन डिलिव्हरीच्या टायमाला खालती पडलेली आहे, त्यामुळे काय पत्रा बित्रा डॅमेज झाले. त्याच्यामध्ये कॉम्प्रेसर एक लागतो हा छोटासा. हे बघा, आता तुम्हाला ह्याचं वर्क करून दाखवतो. तर हे बघा, आता मशीन मी चालू केली. हा मशीनचा असा डिस्प्ले येतो. हा डिस्प्लेवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर वर्क ॲडजस्टमेंट, स्पीड असे यामध्ये ऑप्शन आहे. ते तर तुम्हाला दाखवतो. या ठिकाणी मशीन टेस्ट करतोय. अनलॉक केलं. हे बघा, हे कसं फिरतं. अशा प्रकारे ही मशीन आहे. जे आता खूप दिवसाचं बंद पडल्यामुळे काही सेन्सर हे जे काम करत नाहीत. तर त्याचं आता आपण सध्या काम चालू आहे. बघू पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.